नमस्कार मित्रमंडळींनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 10 ऑगस्ट 2026 पर्यंत काही महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत. ओके, तर आपण जर पहिल्या अपडेटकडे जर वळालो, ओके, तर पहिली अपडेट अशी आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबाद तहसील कार्यालय महसूल दिन कार्यक्रमामुळे बंद आढळल्याची घटना आता समोर आलेली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या कामासाठी दूरवरून आलेल्या नागरिकांना कार्यालय बंद असल्यामुळे मोठा त्राससुद्धा सहन करावा लागला. त्यामुळे नागरिकांनी प्रशासकीय नियोजनावर प्रश्न उपस्थित सुद्धा केलेले आहेत. ओके, आता दुसऱ्या जर अपडेटकडे जर आपण वळालो तर लाडकी बहीण की निराधार, ओके, याबद्दलची ही न्यूज अपडेट आहे. संजय गांधी निराधार योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांचा एकत्रित लाभ घेण्याच्या नियमामुळे काही लाभार्थ्यांसमोर एका योजनेची निवड करण्याचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे 2000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यास प्राधान्य दिल्याची माहिती आता समोर आलेली आहे. या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज केल्याचे सांगितले जात आहे. आणि यामागचे जर आपण कारण बघितलं तर एका व्यक्तीला दोन्ही योजनांचा लाभ घेता येत नसल्यामुळे महिलांनी एका योजनेची निवड करावी लागत आहे. याआधीही लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमध्ये सुमारे 3.6 लाख महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळलेले होते. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा ज्या महिला लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांना आता फक्त संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायला येईल किंवा फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेचा, दोन्ही योजनांचा लाभ त्यांना मिळणार नाही आहे. ओके, आता जर आपण नंतरची जर अपडेट बघितली तर आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करावी अशी जी मागणी आहे ती विधानसभेत आता करण्यात आलेली आहे. ओके, यावर सरकारकडून लवकरच शासन निर्णय काढून ही अट जी आहे ती रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे. तसेच जो अंतिम शासन निर्णय आहे तो जारी होईपर्यंत ही बाब प्रस्ताव किंवा आश्वासनाच्या स्वरूपातच समजून घ्यावी. ओके, म्हणजेच अजून अंतिम निर्णय झालेला नाही आहे. ओके, आता नंतरची जी अपडेट आहे ती म्हणजेच की आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आणखीन एक दिलासादायक बाब म्हणजे UDID कार्डाची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे संबंधित मुदतीपर्यंत UDID कार्डाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना अतिरिक्त वेळसुद्धा आता मिळालेला आहे. पण शेवटची तारीख तुम्ही बघू नका, त्याच्या आधीच तुम्ही UDID कार्ड काढून घ्या तुमचं. ओके, आता नंतरची एक अपडेट म्हणजेच की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सामान्य पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते, तर 40% जास्त दिव्यांगत्व असलेल्या पात्र लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपयेपर्यंत मदत मिळते. ओके, आणि या योजनेत निराधार, विधवा, दिव्यांग तसेच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या पात्र व्यक्तींना नियमानुसार लाभ मिळू शकतो. अर्ज करण्यासाठी MahaDBT पोर्टल किंवा संबंधित तहसील महसूल कार्यालयाशी संपर्क करता येतो. मात्र उत्पन्न मर्यादा, वय, दिव्यांगत्व आणि इतर पात्रता अटी लागू असतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपल्या प्रवर्गासाठी लागू असलेल्या सध्याच्या अधिकृत नियमांची खात्री करणे महत्त्वाचे आहे. ओके, सर्वात महत्त्वाचे यामध्ये काय तर 10 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या अपडेट्समध्ये 3 मुद्दे विशेष महत्त्वाचे आहेत. पहिला म्हणजे कार्यालयीन कामकाजातील अडथळ्यामुळे नागरिकांना त्रास झालेला आहे. पहिली अपडेट मी तुम्हाला सांगितली. दुसरी अपडेट म्हणजे लाडकी बहीण आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाबाबत महिलांसमोर निर्माण झालेला एक पर्याय आहे. ओके, तो एक पर्याय निवडावा लागेल त्यांना. आणि तिसरी अपडेट म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला देण्याची वार्षिक अट रद्द करण्याबाबत सरकारकडून दिलेले आश्वासन. ओके, तर या निर्णयाचा अधिकृत शासन निर्णय कधी जारी होतो आणि त्यामध्ये नेमक्या कोणत्या अटी असतात हे पुढे महत्त्वाचे ठरणार आहे. ओके, मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेल जर याविषयी जर अंतिम निर्णय आला तर. ओके, त्यामुळे आधी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. ओके मंडळींनो, आणि हा व्हिडिओ बाकीच्या लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तुम्ही. ओके, जे लाभार्थी या योजनेशी संबंधित आहेत. ओके, आणि व्हिडिओला लाईक करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.